नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1899. 1899 या वर्षी मुद्रांक कायदा अस्तित्वात आला. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण बघणार आहोत. असे काही प्रश्न आहे जे वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. नोंदणी झाल्यानंतर दस्तऐवज कुठे सुरक्षित ठेवला जातो? पर्याय पहा. पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, न्यायालय, नोंदणी कार्यालय. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नोंदणी कार्यालय या ठिकाणी सुरक्षित ठेवला जातो. नोंदणी झाल्यानंतर दस्तऐवज नोंदणी कार्यालय या ठिकाणी सुरक्षित ठेवला जातो. पुढील प्रश्न पहा. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली आहे? पर्याय पहा. मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्य, मूलभूत अधिकार, उद्देशपत्रिका. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उद्देशपत्रिका. भारतीय संविधानाने उद्देशपत्रिकेद्वारे नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री दिलेली आहे. प्रश्न विचारला गेला आहे परीक्षेमध्ये. ओके. पुढचा प्रश्न पहा. दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात साजरा केला जात असतो? पर्याय पहा. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मीर. या ठिकाणी योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये दरवर्षी खीर भवानी मेळा साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न पहा. इगतपुरी ते कसारा दरम्यान महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारण्यात आला असून त्याची रुंदी किती मीटर आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 17.61 मीटर. 17.61 मीटर. पुढील प्रश्न पहा. राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? पर्याय पहा. दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. राजीव गांधी वन संवर्धन योजना हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केली आहे. पुढचा प्रश्न. भोटी आणि पुर्गी भाषांना कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे लडाख. लडाख या केंद्रशासित प्रदेशाची ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ती भाषा कोणती आहे? भोटी. भोटी आणि पुर्गी लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे कोणास म्हटले जाते? पर्याय पहा. महर्षी कर्वे, शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे महात्मा फुले. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे कोणास म्हणतात? तर महात्मा फुले यांना म्हणतात. पुढील प्रश्न पहा. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी असतो? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये वारंवार हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 11 मे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 11 मे. पुढचा प्रश्न पहा. देवकी गीत गात आहे, काळ ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा. साधा भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण वर्तमानकाळ. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे शेवटचे शब्द बघायचे. गात आहे, काय म्हटलं आहे? गात आहे. जर त प्लस आहे असं जर असलं तर 100% तो अपूर्ण वर्तमान काळ असतो. कोणता असतो? अपूर्ण वर्तमान काळ. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ. इथं काय म्हटलं आहे? गात आहे, म्हणजे त अधिक आहे जर असं असलं 100% अपूर्ण काळ असतो, म्हणून अपूर्ण वर्तमान काळ. पुढचा प्रश्न पहा. मुद्रांक शुल्क हे कोणत्या स्वरूपाचे खर्च आहे? मुद्रांक शुल्क हे कोणत्या स्वरूपाचे खर्च आहे? पर्याय पहा. भांडवली, महसूल, दोन्ही, व्यावसायिक. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भांडवली पण आहे, महसूल पण आहे. या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? दोन्हीही. म्हणजेच कोणतं? भांडवली स्वरूपाचं पण आहे आणि महसूल पण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे दोन्हीही, म्हणजे भांडवली पण आणि महसूल पण. पुढचा प्रश्न पहा.
संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हा प्रश्न SRPF ग्रुप क्रमांक 13 गडचिरोली या ठिकाणी विचारला गेलेला आहे. संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय पहा, खो खो, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे फुटबॉल. संतोष चषक फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पहा, माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे? हा प्रश्न सोलापूर ग्रामीण चालक पेपर 2025 मध्ये विचारला गेला आहे. माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे? पर्याय पहा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सोलापूर. माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्न सोलापूर ग्रामीण चालक पेपर 2025ला विचारला गेला आहे. तसेच यापूर्वी तलाठी भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न वारंवार विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र नाही? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. काय म्हटलं आहे? नाही असं म्हटलेलं आहे. पहा, प्रबुद्ध भारत, मूकनायक, समता, हरिजन. विद्यार्थी मित्रांनो, जर बघितलं आपण प्रबुद्ध भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वृत्तपत्र आहे. मूकनायक हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे आणि समता हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वृत्तपत्र नाही. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे हरिजन. हरिजन. मग हरिजन हे वृत्तपत्र कोणाचं आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे, कारण त्यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. हरिजन हे वृत्तपत्र कोणाचं आहे तुम्ही कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचं आहे. तर पहा, लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? हरिजन. ओके. पुढील प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 80 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय पहा, संसद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा. योग्य उत्तर आहे राज्यसभा. भारतीय राज्यघटनेतील कलम 80 राज्यसभेशी संबंधित आहे. यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा, नागपूर विभागात एकूण किती तालुके आहेत? काय म्हटलं आहे? नागपूर विभागामध्ये एकूण किती तालुके आहेत? पर्याय पहा, 50 तालुके, 64 तालुके, 56 तालुके, 34 तालुके. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 64 तालुके. यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. नागपूर विभागामध्ये एकूण 64 तालुके आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. पहा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? पर्याय पहा, सिंधुदुर्ग, नागपूर, मुंबई, पुणे. योग्य उत्तर काय असणार आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.